मेळघाट मधील प्रलंबित प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मेळघाट संघर्ष व कर्जमाफी आठवण यात्रेचा 6वा दिवस आहे. चुरणी येथून सुरू झालेल्या आजच्या पदयात्रेत यात्रेकरूंनी हातात महादेवाचा त्रिशूल घेऊन प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. यात्रेत शेकडो यात्रेकरूंनी हातात त्रिशूल घेऊन आपला रोष व्यक्त केला. 9 मार्च पर्यंत प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही आणि त्यावर ठोस कार्यवाही केली नाही तर याच त्रिशूलासह लाखो लोक रस्त्यावर उतरून तांडव करतील असा कडक इशारा आंदोलकांनी दिला आहे. ही यात्रा खडिमल या गावात पोहोचली असून मुक्कामही तिथेच आहे. खडिमल गावाची अवस्था पाहून व्यवस्थेच्या अपयशाचे वास्तव समोर आले आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानंतरही या गावात साधे रस्ते, पिण्याचे पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी गावकऱ्यांना आजही जीवनावश्यक गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मेळघाट मधील या वाढत्या असंतोषाची दखल शासन आता कधी घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आमचा 6वा दिवस आहे. 150 किलोमीटरच्या पर्यंत आम्ही पैदल चालत आहोत. सरकार आणि प्रशासन पाहिजे तशा पद्धतीत जर समोर आलं नाही तर आम्ही तहसील कार्यालय 9 तारखेला हे त्रिशूल घेऊन, हजारो त्रिशूल घेऊन तांडव नृत्य केल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं आमच्या मेळघाटातल्या आदिवासी गवळी, आमचे जे काही बलिया समाजाचे लोक असेल त्या सगळ्या मेळघाटवासियांचं ज्यांनी तांडव करून सगळा सत्यानाश केला, तो शंकर भगवानचा त्रिशूल घेऊन तहसील मध्ये आम्ही तांडव नृत्य करणार आहोत. 9 तारीख 8 तारखेपर्यंत सरकारनं आणि प्रशासन निर्णय घेतला पाहिजे. नाही घेतला तर लाखो लोक तहसील मध्ये घेऊन त्रिशूल घेऊन सगळ्यांनी सहभागी व्हा. 9 तारखेला एक सोबत चादर घ्या, रात्री झोपाचं काम पडलं तर, आणि हातात त्रिशूल घेऊन तहसील मध्ये आम्ही तांडव नृत्य करणार आहोत. बोल हर 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 हर. अचलपूर येथून पंकज साबूसह ललित कांबळे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.